केलं, त्यांनी मला खेळवलं, त्यांना मी धन्यवाद देईल आणि हे माझ्या मॅन ऑफ द मॅचेसचे पूर्ण पारितोषिक मी त्यांना प्रदान करतोय. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद अनिकेत. आपण पाहतो प्रत्येक मॅन ऑफ द मॅच आपल्या सिनियर खेळाडूला डेडिकेट करतोय. खूप मोठ्या मनाचा खेळाडू, खूप चांगला क्रिकेट खेळतोय. फुलटॉस 24 कॅरेटचे चेंडू पाहतो आपण या स्पर्धेपर्यंत पाहिलं तर नवीन चेंडू त्याने इन्व्हेंट केला 22 कॅरेट, हे सुद्धा आपण यूज करायचं आहे. तर वळ्या मैदानाच्या आतमध्ये सामना रंगला तर एका बाजूला मैत्री 11 पालघर तर एका बाजूला औरवी 11 उमरोळी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मिस्टर मनीषजी पाटील. आपण पाहत आहोत पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग स्वरा युवा ग्रुप आयोजित नमो चषक 2024. धन्यवाद. धन्यवाद युसुफजी, धन्यवाद हरीश सर. आजच्या वेळापत्रकातला हा सामना सुरू होतोय चौथा. नाणेफेक जिंकली मैत्रीने, नाणेफेक जिंकून त्याने निवडलं क्षेत्ररक्षण आणि उर्वी 11 या संघाला करायची आहे फलंदाजी. दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला आपण पाहणार आहोत ब्रिजेश घरत, नॉन स्ट्राईक एंडला विनोद. फर्स्ट बॉल लॉंग वे शफल बॉल स्टंप वरून ट्रॅव्हल होतोय. चेंडूला तितकीशी गती नव्हती, पण जणू काही गोलंदाजांनी ओळखलं होतं की फलंदाज शफल होणार आहे आणि त्याच गोष्टीचा फायदा उचलताना, त्याच गोष्टीचा अभ्यास करताना धीम्या गतीनं स्टंप टू स्टंप अटॅक सुरू ठेवलेला आहे. पहिला बॉल जातो डॉट. बॉलिंग ट्रॅकवर आपण बॉलर परेश यांना पाहतोय. परेश आरेकर एक प्रॉफिटेबल ॲसेट आहे. चांगली बॉलिंग स्किल त्यांची नेहमीच कामी आलेली आहे. मैत्री 11 या संघाच्या मागच्या सामन्यात सुद्धा चांगलं प्रदर्शन, खूप चांगला शार्प इन कटर, खूप चांगल्या ॲक्युरसीने स्टंपला फुंकर घालून हा बॉल यष्टिरक्षकाच्या हातात विसावलेला आहे. परेश यांच्याकडे परिवर्तन आहे, परेश यांच्याकडे गुणवत्ता आहे, परेश यांच्याकडे दर्जा आहे, परेश यांच्याकडे अभ्यास आहे, परेश यांच्याकडे दूरदृष्टी आहे की कशा पद्धतीनं फलंदाजाला ओळखायचं आणि आपल्या गोलंदाजी शैलीमध्ये बदल करताना त्याला रोखायचं मोठ्या फटक्यांपासून. आडव्या पट्टीने खेळले क्षेत्ररक्षक मिड ऑनचे थोडेसे दूर राहिले, त्याचमुळे एक सिंगल आरामात वळून पूर्ण केलेली आहे. एका धावेची वाढ आणि धावफलक खऱ्या अर्थाने आता सुरू झालेले आहे तिसऱ्या चेंडूवर आणि धावसंख्या आपण पाहतोय 1 झालेली आहे. 1 रन ऑन बोर्ड, नो लॉस. आता दोन्ही संघांना ही नॉकआउट स्टेज असणार आहे, म्हणजे आता जर जिंकलो तर ते स्पर्धेमध्ये थांबतील. आता जर ते हरले तर नको असलेला रेकॉर्ड त्यांच्या नावावर जाईल की स्पर्धेतला पहिला बाहेर जाणारा संघ कुठला. त्याचमुळे जिंकण्याचा प्रयत्न दोन्ही संघांना करावाच लागेल. 3 चेंडू 1 धाव. उर्वी 11 उमरोळी. चांगला बॉल होता. खोलवर टप्प्याच्या बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल पोहोचतोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे तैनात. चांगलं प्रोटेक्शन सेट केलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये. ज्या ठिकाणी बॉल जातोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मिळेल. एक क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला, एक आहे डीप मिड विकेटला. मिड ऑफ आणि मिड ऑन अगदी गोलंदाजाच्या आजूबाजूला. कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. फ्लाय स्लीप, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग. खूप चांगलं क्षेत्ररक्षण परेश यांनी सेट केलेलं आहे. धावसंख्या पाहतोय झाले 2. ऑफस्टंपच्या बाहेरचे कव्हर ड्राईव्ह ट्रॅप होता, पण तितकासं एलिव्हेशन या स्ट्रोकला नव्हतं, त्याचमुळे क्षेत्ररक्षकापासून बॉल थोडासा दूर लँड झाला. एक सिंगल. का अभ्यास आहे परेश यांचा. आणि बघा ना, आपण नेहमीच एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ किंवा लॉंग ऑनला पाहतो, त्यांनी दोन्ही क्षेत्ररक्षक इन फ्रंट ऑफ द विकेट स्क्वेअर ठेवलेले आहेत, जेणेकरून मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवता येईल. एक स्ट्रोक आता एक्स्ट्रा कव्हरला पाहिला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. एक क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, त्या ठिकाणी बॉल गेला. आता एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला बोलवण्यात आलेला आहे. धीम्या गतीचा बॉल पुल केलाय. क्षेत्ररक्षक दूर आहे, डीप मिड विकेटला पोचेल बॉलवर, तोपर्यंत यावेळेस चुकलेत क्षेत्ररक्षक. चुकले आणि लगेच फलंदाजाला संधी मिळाली 2 धावा पूर्ण करायची आणि 2 धावांना 3 धावांमध्ये सुद्धा बदललं जाणार, कारण जेव्हा आउटफील्ड मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षण फसतं अशा वेळेला चुकीचा फायदा फलंदाजांना होतो. 1च्या बदल्यात मिळाले 3. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे उर्वी 11 उमरोळ या संघाची बिनबाद 6 धावा. 6 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. म्हणजे आवाज जर आमचा चांगला गेला तर काम करायला मजा येते. उमरोळीमध्ये उर्वी साऊंड सिस्टमचंच नाव घेतलं जाते आणि तोच संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय.
उर्वी 11 उमरोळी फलंदाजी करतोय आणि आता फलंदाजी करताना थोडा वेळ घेतोय, जे खूप महत्त्वाचं आहे. कारण म्हणतात ना हिंदीमध्ये की दूध का ज्याला छास भी फुक फुक कर पिता है. त्याचमुळे आता हे जे गणित आहे व्यवस्थित सोडवायचं आहे सामना जिंकण्याचं. त्यासाठी पहिल्या षटकासाठी थोडासा वेळ फलंदाज घेताना पाहायला मिळाले. मागच्या सामन्यामध्ये ब्रिजेश चौकारांवर स्वार झाला होता, 4चा पाडा तो बोलत होता, पण या सामन्यामध्ये थोडासा तो शांत बसलेला आहे. कारण जास्त काळ टिकण्यासाठी कधी कधी संयम बाळगावा लागतो आणि तेच मैदानाच्या पाहायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये 16 धावांचं योगदान ब्रिजेश यांच्या वतीने पाहायला मिळालं. नवीन गोलंदाज सूरज बॉलिंग ट्रॅकवर अराउंड द विकेट. शफल झाले, ऑफ स्टंपच्या बाहेर पोहोचले, इन फ्रंट ऑफ द विकेट. स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्ड क्लिअर करायचं होतं व्ही मध्ये, पण ते काय होत नाहीये, जातोय हा डॉट बॉल. चला प्रताप भोईर त्यांचा संघ पुढे गेलेला आहे. आज आयकॉन म्हणून प्रताप भोईर खेळले. अनिकेत राऊत यांचा संघ पुढे गेलेला आहे आणि अनिकेत यांनाच दोन्ही मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार मिळालेत. फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत, क्षेत्ररक्षक आहेत तैनात डीप मध्ये. बघा इतका आळस चालणार नाहीये. जेव्हा डीप मध्ये तुम्ही आहात, पहिली धाव जेव्हा वेगाने पूर्ण केली जाते तेव्हाच तुम्हाला कळायला हवं की दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. आणि तितकासा कॅज्युअलनेस आपण पाहिला आणि लगेच एका धावेला 2 धावांमध्ये बदललेला आहे. 2 चिवाड धावसंख्या पोहोचते आता 8 या आकड्यावर. 8 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. सेट होण्याचा कालावधी घेतला जातोय, जे खूप आवश्यक आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि मागच्या सामन्यात सुद्धा एक चांगली पार्टनरशिप आपण पाहिली होती उर्वी 11 संघाकडून. अवे फ्रॉम द बॉडी, बॉलची लाईन ओळखणं, बॉलच्या लाईन पर्यंत जाणं, बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचणं हे खूप आवश्यक आहे. जितका चेंडू तुम्ही शरीरापासून दूर खेळाल तितका तो प्रॉमिसिंग अटेम्प्ट होणार नाही. आणि तेच पाहायला मिळालं. डोक्यावर हात गेलाय हा स्ट्रोक खेळताना, कारण हा स्ट्रोक योग्य त्या पद्धतीने फलंदाज खेळू शकले असते, तसं झालं नाहीये. येतोय डॉट बॉल, धावसंख्या 8. फुल टॉस ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा नो बॉल आहे. नो बॉल आहे, ऑपॉर्च्युनिटी मिळते फलंदाजाला, कारण विथ बॅट मोठे स्ट्रोक येणं आवश्यक आहे. आणि आता जरा रिलॅक्स असतील फलंदाज. एक धाव मिळेल. नो बॉलची धावसंख्या पोहोचते 9 वर. आणि आता पुढचा चेंडू खेळण्याची संधी मिळणार आहे. मुक्त फटका, फ्री हिट. आता बघूया किती मोकळीकतेने तो फटका खेळला जाणार आहे. हेलिकॉप्टर. आणि आता बघूया मैदानाच्या आतमध्ये 2 दिग्गज पंच, जय पवार सर आणि मुन्ना पठाण सर. बघा फ्री हिटच्या चेंडूवर तितकासा अटेम्प्ट घेऊ शकले नाहीये. बॉलर चांगला टर्न मिळतोय. टप्पा पडल्यानंतर सूरजच्या मध्यमगती गोलंदाज आहे, त्याचमुळे टर्न आणि पेस यांचं खूप चांगलं गणित बांधलेलं आहे गोलंदाज सूरज यांनी. त्याचमुळे कॉर्नर ऑफ द क्रीज अटॅक करतायत, बॉलला ऑप्शनच्या बाहेर पिच करतायत, त्यानंतर हलकंसं टर्न देत आहेत आणि त्या वळणाच्या जाळ्यामध्ये फलंदाज फसतोय, वारंवार फसतोय. बघा यावेळेस पिचिंग पर्यंत पोहोचले होते, पुन्हा एकदा बॉल टर्न होतोय. टप्पा पडल्यानंतर काय टर्न बाहेरच्या दिशेने चेंडूला मिळतोय गोलंदाज सूरज यांच्या माध्यमातून. आणि त्याचमुळे वारंवार डॉट बॉलची हाताळणी त्यांच्या वतीने केली जाते. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे या दुसऱ्या षटकातला. धावसंख्या बिनबाद 9. विकेट वाचवून खेळण्याऐवजी धावा बनवून खेळणं कधी योग्य असतं. 6 षटकांच्या मर्यादित क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये आताच्या घडीला विकेट वाचवून खेळलं जाते आणि गोलंदाज देखील सराईत आहेत. जास्तीत जास्त डॉट बॉल कसे येतील त्याकडे प्रामुख्याने लक्ष त्यांचं पाहायला मिळते. दांडीगुल, 3 स्टंप्स मोकळ्या ठेवल्या आणि ज्या विकेटच्या शोधासाठी गोलंदाज सूरज यांना वापरण्यात आलं होतं, सूरज आले आणि विनोद त्यांना बाद केलं. आणि या ठिकाणी योगदान आपण पाहिलं विनोद यांचं, तर फक्त 6 धावांचं पहिला धक्का बसतोय टीम उर्वी 11 उमरोळीला. 9 धावा, 1 गडी बाद. खरं तर परिसर मोठा आहे आणि जी गावं आहे जवळपास 1000पेक्षा जास्त गावं या पालघर जिल्ह्यामध्ये आहे आणि कनेक्टिव्हिटी चांगली बनली आहे. जेव्हा जिल्हा झाला 2014ला, त्यानंतर थोडासा विस्तार वाढला, वेगवेगळी
दळणवळणाची साधनं आली. चला जास्त वेळ घेऊ नका. इनिंग ब्रेक मध्ये आपण वेळ नाही घ्यायचा आहे, ओव्हर ब्रेकमध्ये वेळ नाही घ्यायचा आहे, मॅच ब्रेकमध्ये वेळ नाही घ्यायचा आहे, कशासाठीही वेळ घेऊ नका, कारण यानंतर अजून एक सामना मला खेळवायचा आहे. जवळपास 8 तालुके जव्हार, डहाणू, तलासरी, पालघर, मोखाडा, वसई, वाडा आणि विक्रमगड आणि एकंदरीत 30 लाख लोकसंख्या असलेला हा जिल्हा, अजूनही जनगणना बाकी आहे. म्हणजेच एक मोठा जिल्हा म्हणून आपण म्हणू शकतो, ज्यामध्ये वेगवेगळे समाज बांधव एकत्र राहतात. मासेमारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यानंतर बागायती देखील तुम्हाला पाहायला मिळते. जर आपण विक्रमगड आणि वाडा परिसरात गेलो त्या ठिकाणी बागायती आहेत. तर एक संपन्न असं परिसर, संपन्न असा जिल्हा म्हणजेच पालघर जिल्हा. आणि या पालघर जिल्ह्याची हक्काची स्पर्धा PDTPL सीझन 2. नवीन गोलंदाजी मार्फत तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा एकदा परेश आरेकर गोलंदाजी करण्यासाठी घेता येतं स्टार्ट. धावसंख्या झाले 9, गडीबाद झाल्या 1. थोडीशी धीमी सुरुवात आहे उर्वी 11 उमरोळी या संघाची. त्या सुरुवातीला कुठेतरी आता पाठबळ द्यावं लागेल धावांचं. यावेळेस बघा हलक्या त्याने बॉलला फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर होता. यष्टरक्षक बॉलपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, नकाराला. स्ट्राईक एंड कडून एकच धाव मिळेल. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 10 या आकड्यावर. 10 रन्स ऑन बोर्ड. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पाहायला मिळतोय अक्षय घरत. आपण पाहणार आहोत स्ट्राईक एंडला. आता नॉन स्ट्राईक एंडला आपण ब्रिजेश यांना पाहतोय. ब्रिजेश एक महत्त्वपूर्ण फलंदाज आहे, कारण या सामन्यामध्ये त्यांच्याकडून ती अपेक्षा आहे. मागच्या सामन्यामध्ये चांगलं योगदान त्यांचं फलंदाजीच्या माध्यमातून मिळालं उर्वी 11 उमरोळीला. म्हणजेच या मैदानाचा अभ्यास त्यांच्याकडे आहे, या मैदानाचा आढावा त्यांच्याकडे आहे. कुठल्या एंडकडून आपण चांगली फलंदाजी करू शकतो याचं भान सुद्धा ब्रिजेशला आहे. त्याचमुळे नॉन स्ट्राईक एंडला ते अजूनही शांत आहेत. आपल्या योग्य त्या वेळेची वाट ते पाहतायत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय लेफ्ट हँडेड बॅटर ऑन स्ट्राईक. परेश पंचांच्या उजवीकडून घेत आहे स्टार्ट. अराउंड द विकेट. फुटवर्क खूप महत्वाचं आहे. डॉट बॉलची हाताळणी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. पाय चालले पाहिजेच. बघा हातामध्ये ब्रँडेड बॅट असून चालत नाही, तुमच्या पायांची हालचाल सुद्धा स्ट्रोक जनरेट करताना झाली पाहिजे, तर तुमच्या मनासारखा फटका तुम्ही मैदानात खेळू शकता. तसं पाहायला मिळालं नाही. अक्षय यांच्या वतीनं जातोय हा डॉट बॉल, जो खूप इम्पॉर्टंट आहे टीम मैत्री 11 या संघासाठी. परेश आरेकर अराउंड विकेट. फुललेनचा बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर पॉईंटला. बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होणार नाहीये. पूर्णपणे पकड मजबूत ठेवलेली आहे मैत्री 11 या संघाने. पूर्ण डावावर 3 षटकांवर त्यांचंच प्रभुत्व पाहायला मिळालेलं आहे. फलंदाज सक्रिय प्रयत्न करतात, पण आतापर्यंत एकही मोठा स्ट्रोक आला नाहीये. सिंगल डबल ट्रिपलवरच फक्त अवलंबून राहिलेले आहेत फलंदाज. पण आता म्हणतात ना क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचा स्ट्राईक रेट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कमीत कमी 150च्या पलीकडेच असायला हवा, तरच टेनिस बॉल क्रिकेट तुमच्यासाठी. धीम्या गतीचा बॉल आडव्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न. एक चांगला इनकटर आहे परेश आरेकर यांच्याकडे, आणि त्यातल्या त्यात धीम्या गतीचा इनकटर. हा त्याचा स्टॉक बॉल आपण म्हणू शकतोय. खूप चांगल्या पद्धतीने त्या चेंडूची हाताळणी ते करतात. आणि आता सुद्धा फलंदाजाला त्यांच्या मनासारखा फटका मैदानात खेळता आला नाहीये. वारंवार डॉट बॉल. नेल्सन फिगर ऑन युअर स्क्रीन. 11 रन्स ऑन बॉल. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2.4. 16 चेंडूचा खेळ झालाय. परेश वर विकेट. चॉप केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. डीप कव्हरला बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल. त्या ठिकाणी शू ग्रिपिंग प्रॉपर होत नाही फलंदाजांची. टर्फ विकेट आहे आणि टर्फ विकेटवर खेळताना खूप चांगलं नियंत्रण शरीराचं तुम्हाला राखायचं असतं. बॉडी ॲडजस्टमेंट, आपली बॉडी मेकॅनिझम कशा पद्धतीनं टेनिस बॉल क्रिकेटसाठी बदलता येईल, तो आमूलाग्र बदल तुम्हाला करायचा आहे. या ठिकाणी तेच परेश यांच्या वतीनं पाहायला मिळालं. मागच्या दोन्ही सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी त्यांची आपण पाहिली. टप्पा पडलाय. बॉल थोडासा बाहेर वळलाय. क्षेत्ररक्षक आहेत गलीमध्ये, पोचतील बॉलवर तोपर्यंत एक सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न चालवलाय अक्षयने, पण त्या ठिकाणी नकार आहे ब्रिजेशचा. फक्त एकच धाव मिळणार आहे. आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकां समाप्तीनंतर एक धीमी सुरुवात आपण म्हणतोय, पाहतोय उर्वी 11 उमरोळीची. 1 गडी बाद 13 धावा. 13 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. टीम उर्वी 11 उमरोळी.
मध्ये चांगलीच कामगिरी करताना पाहायला मिळालाय. अ गुड स्टार्ट बाय बोथ बॉलर्स परेश अँड सूरज. आता नवीन गोलंदाज वापरला जातोय. अमित येणार आहे चौथ्या षटकासाठी. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 13 धावा 1 गडी बाद, ज्यामध्ये अक्षयचं कॉन्ट्रीब्युशन आहे 1चं आणि ब्रिजेशचं कॉन्ट्रीब्युशन आहे 4चं. अजूनही फलंदाज सिंगल डिजिटवर थांबलेले आहेत आणि डबल डिजिटवर लवकरात लवकर जावं लागेल, कारण मागच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर 50-60ची रेंज सुद्धा चेस डाऊन होते. त्याचमुळे 70 पर्यंत जाण्याची ती क्षमता आहे खरं तर उर्वी 11 उमरोळी या संघामध्ये. पण गोलंदाजीचा तिकट मारा आपण पाहतोय आणि त्याचमुळे आतापर्यंत या 18 चेंडूंमध्ये एकही मोठा स्ट्रोक खेळता आला नाही या फलंदाजांना. अमित बॉलिंग ट्रॅकवर तयार पंचांच्या डावीकडून. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल स्क्वेअर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हरला पोहोचतील बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण थोडे फंबळ झालेत आणि त्याच संधीचा फायदा लगेच उचलला जाईल फलंदाजाच्या वतीनं, कारण चौकार षटकार येत नाहीये. त्याचमुळे सिंगल डबल ट्रिपलवर जास्तीत जास्त भर द्यावं लागणार आहे आणि तेच करताना पाहायला मिळतात आता दोघं फलंदाज. अक्षयच्या वतीनं हा स्ट्रोक जनरेट केला होता. 2ची वर धावसंख्या पोहोचते आता 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन बोर्ड. चांगला बॉल फुल लेनचा सरळ बॅटचा केल्या वापर बॉल पोचतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॅटिंग एंडला थ्रो, यालाच म्हणतात कल्पकता. ते लक्षात घ्यायला हवं तुम्हाला की कुठल्या एंडला आपण जर थ्रो केला तर फलंदाज धावणार नाही आणि तेच आपण पाहिलं. लॉंग ऑफ मधून दूरवरच्या एंडला थ्रो झाला, तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न करत होते फलंदाज, पण तो प्रयत्न त्यांना थांबावा लागला. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते आता 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. प्रयत्न तर चालू आहेत पण गोलंदाजी खरंच महत्त्वपूर्ण राहिलेली आहे टीम मैत्रीची. सकाळी देखील तेच चित्र पाहायला मिळालं, पण आता त्याहून चांगली कामगिरी करावी लागणार आहे मैत्री 11ला. फुल टॉस मिस करतो ऑपॉर्च्युनिटी. ऑन साईडला बॉलला टर्न केले, क्षेत्ररक्षक आहे टिप विकेटला. बॉलवर पोहोचतील तर एक सिंगल. पुन्हा एकदा बॅटिंग एंडला थ्रो, एकच धाव मिळणार आहे. एकापेक्षा जास्त काय मिळत नाही या षटकामध्ये. या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर डबल आले, त्यानंतर बॅक टू बॅक 2 सिंगल. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या पाहतो झाले 1 गडी बाद 17. 17 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. हा सुद्धा एक लो स्कोरिंग सामना असेल काय अशी चर्चा पाहायला मिळते प्रेक्षकांच्या मनामध्ये, आणि त्या चर्चेला खोटं ठरवायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. ऑन ड्राईव्ह केल्या क्षेत्ररक्षक काऊ कोणाला पोचेल. एकदा पूर्ण दुसरा प्रयत्न चालवला जाईल, कारण त्या ठिकाणी फंबल झाले, चूक झाले आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. बेस्ट बॅटरच्या यादीमध्ये अनिकेत राऊत पोहोचलेत. 2 डावामध्ये, एका डावामध्ये 39, एका डावामध्ये 35. गोलंदाजी बघा, एका डावामध्ये 3 विकेट्स, एका डावामध्ये 2 विकेट्स. परफेक्ट पॅकेज ऑफ ऑलराऊंडर. धावसंख्या आपण पाहतो झाले 19 धावा. 19 रन्स ऑन बोर्ड. विनू 19. अमित फुल टॉस ड्राईव्ह केलंय. खूप चांगला बॅटफ्लो आहे खरं तर अक्षय यांच्याकडे, पण ताकद पाहिजे आणि एलिव्हेशन, या 2 गोष्टी स्ट्रोकमध्ये आवश्यक आहेत. त्या 2 गोष्टी जमून घेतल्या तर अक्षयला थांबवणं जवळपास अशक्य आहे, कारण खूप चांगल्या टेक्निकने तो स्ट्रोक जनरेट करतोय. पण त्या टेक्निकला फोर्स आणि एलिव्हेशन या 2 गोष्टींची जोड देणं आवश्यक आहे. टायमिंग प्रॉपर आहे अक्षयचं, पण फोर्स आणि एलिव्हेशन 2. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 20 धावा. 20 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा बॉल या चौथ्या षटकातला. क्रॉस बॅटेड, क्षेत्ररक्षक डीप विकेटला. एक सिंगल पूर्ण. दुसरा प्रयत्न अक्षयची तयारी होती पण ब्रिजेशची नव्हती, त्याचमुळे फक्त एक सिंगल मिळणार आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनं धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 1 गडी बाद 21 धावा. उर्वी 11 उमरोळी. 21 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. घेऊया एक छोटासा रिलीज ब्रेक. चला फर्स्ट एड पाठवून द्यायचं मैदानाच्या आतमध्ये. फर्स्ट एड प्लीज. टॉस 24 कैरेट 80% स्टेडी बाउंस देता है, 22 कैरेट 60% बाउंस देता है. बॉल की विजिबिलिटी और कलर अच्छा है, इसलिए प्रैक्टिस डे नाइट मैचेस के लिए बहुत सही है. स्टैंडर्ड साइज और बैलेंस है, जिसलिए बॉलर बैटर्स दोनों को एडवांटेज है. और सुपर टेयर बर्स्ट, रेजिलियंस और रिजिडिटी की वजह से कोई भी कंडीशंस और पिच पर ये सूटेबल है. द बॉल्स दैट गिव यू विनिंग एज. ग्राउंड म्हणजे जवळपास 90% जर आपण स्पर्धांचा विचार केला पालघर परिसरातला,
तर सर्क्युलर ग्राउंडच तुम्हाला पाहायला मिळेल आणि तेच खरं क्रिकेट आहे. बघा मुंबईमध्ये जागेचे भाव वाढले, लोकसंख्या वाढली, त्याच्यामुळे मैदानं छोटी झाली. पण आता हे जर पालघरचा विचार केला तर 90% जवळपास 90% मोदीला सर आय आय राईट 90% ग्राउंड हे सर्क्युलर आहेत. एकही डिक्लेरेशन झोन नाही. तर ही एक जमेची बाजू आहे पालघर जिल्ह्याची. एक प्रॉपर क्रिकेट तुम्हाला टेनिस बॉलचं पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल. म्हणूनच या परिसरात संघ जेव्हा येतात म्हणजे तुमचा MS जाईचा संघ बघा आता लेट कबीर निर्मल स्मृती चषक MS जाई यांनी जिंकला बॅटची आउटसाइड एज बॉल गलीमध्ये एक सिंगल. आणि मोतीलाल सर देखील एक चांगलेच क्रिकेट वेडे आहेत. मोतीलाल शाह वेगवेगळ्या ठिकाणी MS जाई संघ खेळतो. क्रिसमस धमाका चषकामध्ये देखील चांगली कामगिरी जिंकली ती स्पर्धा MS जाईने. ही हंगामा खूप चांगल्या पद्धतीचा खेळ राहिलेला आहे. तसेच आपण जर पालघरच्या जिल्ह्यांचा विचार केला डहाणूकडून आलो तर धाकटी डहाणू जाई सातपाटी आपण खेळताना पाहतो. वरोडचा संघ खेळताना आपण पाहतो. पवनसूत नवली हा संघ आपण रेग्युलर ग्रामीण क्रिकेट खेळताना पाहतो. सफाळ्यातील जवळपास सर्वच गावं टेनिस बॉल क्रिकेटच्या सर्व स्पर्धा खेळतात. चांगली ऑफ ड्राईव्ह आहे. अटेम्प्ट चांगला होता पण शरीराचा संपर्क होऊन बॉल जातोय सीमारेषा पार. मिळतील षटकार. षटकार आलेला आहे. फलंदाज अक्षय यांच्या बॅटमधून खूप चांगली ऑफ ड्राईव्ह जसा मी उल्लेख केला होता. फोर्स आणि एलिव्हेशन या दोन गोष्टी प्रॉपर त्यांनी पाळल्या आणि बॉल सरळ आमच्या VIP डाईसला अभिवंदन देण्यासाठी त्यांनी पाठवला. 6 मिळाल्या आणि 6च्या वाढीव धावसंख्या पोहोचते आता 28 या आकड्यावर. 28 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. ज्या मोठ्या फटक्याची गरज होती, ज्या मोठ्या फटक्याचा शोध होता, तो मोठा फटका 5व्या षटकात आलेला आहे. 5व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तो मोठा स्ट्रोक आलेला आहे. पण अजूनही नियंत्रण चांगलं आहे मैत्री 11 या संघाचं. जर दुखापत जास्त असेल तर सबस्टिट्यूट घेण्यास हरकत नाही. विथ अंपायर परमिशन. चला सबस्टिट्यूट घ्यायचंय प्लीज. मैत्री 11 आपला एक सबस्टिट्यूट मेंबर पाठवून द्या. अरे बापरे, परेश आरेकरच दुखापतग्रस्त झाले. परेश काळजी घे, संघाला गरज आहे. चला आता परेशच्या जागेवर सबस्टिट्यूट पाठवून द्यायचा प्लीज. मैत्री 11 परेश यांच्या जागेवर सबस्टिट्यूट मैदानात पाठवून द्यायचा विथ अंपायर परमिशन. येस डन. चला मॅच ऑन करूया. धावसंख्या झालेली आहे 28 धावा. 28 रन्स ऑन बोर्ड. 5व्या षटकातले 2 चेंडू डिलिव्हर झालेले आहेत आणि आपण ज्या विषयाला हात घातला होता मोठा स्ट्रोक येईल कधी, हा मोठा स्ट्रोक 5व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आलेला आहे. आता अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पुनरागमन करण्यासाठी हीच वेळ योग्य आहे उर्वी 11 उमरूळ या संघासाठी. करायचंय तर आत्ताच, आत्ता नाही तर कधी नाही. टार्गेट केलंय गोलंदाजाला, ते म्हणजे सूरजला. सूरज त्या बॉलिंग मार्कवर पंचांच्या उजवीकडून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टू लेफ्ट हँडेड बॅटर अक्षय. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. सरळ बॅटचा केलाय वापर. बॉल करतो हवाई सफर. सीधी बॅट, नो बकवास. षटकार. टायमिंग, परफेक्ट बॅट फ्लो, परफेक्ट एलिव्हेशन, परफेक्ट स्ट्रोक, परफेक्ट सिक्सर. 6 धावा मिळालेल्या आहेत आणि धावसंख्या पोहोचते आता 34 या आकड्यावर. खूप चांगल्या वेळेला त्यांनी आता आपले हात खुले केलेले आहेत आणि 6चा पाडा बोलण्याची सुरुवात केलेली आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक पूल केलंय. लगातारच्या 3ऱ्या चेंडूवर 3रा षटकार. मैदान कुठलंही असो, नाव फक्त माझंच चालणार. अक्षय घरा. परेशचं टेन्शन वाढलंय का? परेशचं टेन्शन वाढलंय थोडंफार. 3 षटकार आलेत आणि या 3 षटकारांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 40 या आकड्यावर. नाव दिस
इज अ कमबॅक वी कॅन से, आणि कॉन्फिडंट कमबॅक आहे तो फलंदाज अक्षयचा आणि टीम उर्वी 11चा. 3 लगातार षटकार आलेले आहेत आणि षटकारांची तिकडी पूर्ण करणारा आहे या स्पर्धेतला पहिला फलंदाज ठरतोय अक्षय घरत, ज्याने या पर्वामध्ये या स्पर्धेमध्ये षटकारांची तिकडी पूर्ण केलेली आहे आणि धावसंख्या 40 झालेली आहे. आणि टार्गेट कोणाला केलं तर सूरज या गोलंदाजाला, ज्याने दुसरं षटक खूप चांगलं हाताळलं होतं. सेकंड स्पेलमध्ये थोडीशी सुरुवात गडबडली या षटकाची. दबाव तंत्र क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच वापरलं जातं आणि दबाव तंत्राचा फायदा कधी कधी होतो सुद्धा, पण या ठिकाणी दबाव टाकलेला आहे अक्षय घरतने. कारण म्हणतात ना, क्रिकेटच्या खेळामध्ये ज्याकडे दबावाचा अभाव आहे तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भाव खाऊन जातो, आणि आता भाव खातोय अक्षय घरत. लगातारचे 3 चेंडूवर 3 षटकार त्यांच्या वतीने आलेत. फुलनीचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत. आता ट्रॅप आहे आणि ट्रॅप मध्ये फलंदाज फसलेले आहेत. लगातारच्या 3 षटकारांचं प्रतिउत्तर देतोय विकेट घेऊन गोलंदाज सूरज. अक्षय याला परतावा लागेल. धक्का क्रमांक 2 टीम उर्वी 11 उमरोळी.
सर्व संघांसोबत न्यायाचीच भूमिका आम्ही घेणार आहोत. चला, फलंदाज अक्षय हे परतलेले आहेत, पण बाद होण्यापूर्वी षटकारांची तिकडी त्यांच्या वतीने आपण पाहिली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतील. चौथ्या क्रमांकावर येणार आहेत हितेश घरत. हितेश घरत चौथ्या क्रमांकावर पाहायला मिळतील. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत या षटकातले 5 आणि 5 चेंडूंमध्ये 19 धावा त्यांनी खर्च केल्या. 1 विकेट त्यांना मिळाली. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे 40 धावा. 40 रन्स ऑन बोर्ड. लास्ट बॉल ऑफ 5th ओव्हर. फैलावलेले क्षेत्ररक्षण आता आपण पाहतोय, जे खूप आवश्यक आहे या शेवटच्या क्षणांमध्ये. कारण फलंदाजांना एक मोकळं लायसन्स असते. विकेट्स खूप त्यांच्या हातात आहेत, त्याचमुळे आता जास्तीत जास्त धावा कशा गोळा करता येतील तोच प्रयत्न प्रत्येक संघातील फलंदाजांचा असतो. आणि आता अक्षय यांची कमतरता भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आपण क्रितेशला पाहतोय. क्रितेश घरत थोडे उशिरा आलेत, पण योग्य ते वेळेवर आलेत असं मला जाणवते. आता पाहूया या ठिकाणी नक्की सूरज यांच्याकडे काय राखून ठेवलेलं आहे क्रितेशसाठी. पंचांच्या डावीकडून ते स्टार्ट घेत आहेत. लेफ्ट आर्म अराउंड विकेट. क्रितेश घरत ऑन स्ट्राईक. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरचे, डीपला पोहोचतील कव्हरला. तोपर्यंत एखाद्या वेळेला 2 धावांमध्ये बदलण्याचा प्रयत्न. ऑन दी स्टंप थ्रो असायला हवा होता, पण थोडासा वाईड ऑफ स्टंप्स, त्याचमुळे मिळतात या 2 धावा. 5 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 42 झाले. 42 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 5 ओव्हर्स. टीम उर्वी 11 इमरुळी. चला, आता ब्रेक घेऊ नका, लगेच गोलंदाज पाठवून द्यायचा मैत्री 11, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. मैत्री 11 आपण लगेच 6व्या क्रमांकाच्या षटकासाठी गोलंदाज पाठवून द्यायचे. बाकी क्षेत्ररक्षकांनी आपापल्या जागेवर राहा. बघा, एका चित्रपटासाठी एकच डायरेक्टर पुरेसा असतो. 5-6 डायरेक्टर असते तर चित्रपट फ्लॉप होतो. त्याचमुळे फक्त एका कॅप्टनचंच ऐका, बाकी सर्वांनी आपापल्या जागेवर थांबा. आता शेवटच्या षटकासाठी येतोय कोण, तर आपण पाहूया. लास्ट ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर बॉलर येत आहेत. शबीर शेवटच्या क्रमांकासाठी येतोय षटकाची हाताळणी करण्यासाठी. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपण पाहतोय मिस्टर ब्रिजेश. खूप वेळापासून ते नॉन स्ट्राईक एंडला थांबले होते आणि आता पाहूया त्यांना संधी मिळाली शेवटच्या षटकामध्ये. ब्रिजेश यांना जवळपास 9 ते 10 चेंडू खेळण्याची संधी मिळाली. तितकंच योगदान त्यांच्या वतीने मिळालं नाही. एकही मोठा स्ट्रोक त्यांच्या वतीने आला नाही. आणि आता अपेक्षा तीच आहे त्यांच्या समर्थकांची की या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कधी येतील. बघा, परिस्थितीला पाठ दाखवून चालत नाही, परिस्थितीला तोंड द्यावं लागते. आणि या अगोदर 4 षटकांपर्यंत प्रयत्न चांगले होते गोलंदाजांचे. 5व्या षटकामध्ये खूप चांगली फलंदाजी अक्षय यांची पाहिली. आता पाहूया हे 6वं षटक कुठला संघ आपल्या नावावर करतोय. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. शबीर पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट. धीम्या गतीचा बॉल पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरला. बॉलवर पोहोचतील तोपर्यंत 1 धाव पूर्ण होईल, कारण क्रितेशला स्ट्राईक हवी आहे. एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 43 या आकड्यावर. 43 रन्स ऑन बोर्ड. 50च्या पलीकडे जावं लागेल एक चांगली लढत द्यायची असेल तर दुसऱ्या डावामध्ये उर्वी 11 उमरूळ या संघाला. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. लेट्स सी, अशा स्तरावर जेव्हा आपण खेळत असताना आपण देखील उच्चस्तरीय खेळाडू आहोत हेच तुम्हाला पूर्ण जगाला दाखवायचं असतं. क्रितेशने बॉलला उचललंय आणि फेकून दिलंय डीप मिडीकड सीमारेषा पार. आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा हा गगनचुंबी षटकार. मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर एक सिंगल आली. स्ट्राईक आपल्याकडे क्रितेशने ठेवली आणि क्रितेश यांचा अप्रोच हा अटॅकिंग राहिलेला आहे. आणि दुसऱ्या चेंडूवर आपल्या चांगल्या गुणवत्तेचा वापर करताना, आपल्या अनुभवाचा वापर करताना, आपली जिद्द पणाला लावताना तो षटकार त्यांच्या वतीनं संघाला मिळाला. उर्वी 11 उमरोळीला 4 षटकांवर जे स्ट्रगल झालेलं आहे उर्वी 11 उमरोळीचं, 5व्या आणि 6व्या षटकामध्ये ते सक्सेस पाहायला मिळते. त्याचं क्रेडिट जातं अक्षयला, ज्याने खऱ्या अर्थाने त्या डावाची सुरुवात करून दिली. आणि आता या शेवटच्या षटकावर खूप चांगलं नियंत्रण प्राप्त करण्याचा प्रयत्न क्रितेश यांचा यशस्वी झालेला आहे. आता शबीरची चर्चा करतायत कॅप्टन. खूप आवश्यक आहे थोडी चर्चा करणं, थोडंसं मोटिवेट करणं, प्रेरणा देणं. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 49 झाले. राईट आर्म ऑफ द विकेट शबीर. स्ट्रायकवर असतील क्रितेश. ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. एक सिंगल होते पूर्ण. थ्रो लगेच बॉलिंग एंडला केला.
कारण त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याची शक्यता होती. यालाच म्हणतात एक तंत्रशुद्ध क्षेत्ररक्षण. लॉंगॉनला आपण पाहिलं आणि अशा पद्धतीने 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. उर्वी 11 उमरोई 50 अप फॉर 2 विकेट्स. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 60 अप सुद्धा होऊ शकेल जर 3 पैकी 2 मोठे स्ट्रोक आले तर. शबीर तयार ओव्हर द विकेटनं. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल आणि ऑफ साईडलाच खेळलाय. ऑफ ड्राईव्ह करताना क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला एक सिंगल आरामात पळून पूर्ण केलेली आहे. ऊर्जा वाचवण्यासाठी या गोष्टी देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. एका धावेची वाढ धावसंख्या पोहोचते 51 या आकड्यावर. 51 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता धावफलक कुठल्या आकड्यावर थांबेल ही चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरू झालेली आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी. कृतेश ऑन स्ट्राईक. ऑन दी टोज. ऑफ स्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल झालाय. जय पवार सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आणि त्या व्हाईट बॉलच्या डिसिजनला बॉलिंग करणाऱ्या टीमने केले चॅलेंज. येणार आहोत आपण वॉर रूम मध्ये चेक करणार आहोत, शहानिशा करणार आहोत त्या बॉलची. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या शेवटच्या टप्प्यावर रिस्क घेण्याची इच्छा कोणाचीच नाही आहे. त्याचमुळे लगेचच रेफरल मैत्री 11चा आपण पाहतोय अंपायरच्या डिसिजनच्या विरोधात. स्वरा युवा ग्रुप आयोजित नमो चषक 2024 PTTPL सीझन 2 ज्यामध्ये पहिली सुपर 8 मध्ये पोहोचणारी टीम आहे स्वरा इंडियन्स आणि आजच आपल्याला दुसरी टीम सुद्धा मिळेल जी पोहोचणार आहे सुपर 8 मध्ये. आजच्या वेळापत्रकातला हा 4था सामना. यानंतर अजून एक सामना बाकी आहे. या सामन्यात जो जिंकेल तो संघ 2 हात खेळणार आहे पालघर स्पोर्ट्स क्लबशी. चला व्हाईट बॉल असणार आहे तर व्हाईट बॉलची 1 धाव मिळेल. धावसंख्या पोचते 1 ने पुढे आणि आता आकडा गाठते 52 धावा. 52 रन्स ऑन बोर्ड. शबीर तयार कृतेशसाठी. बॅटची आतली कडा थोडीशी नाराज निराश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जवळपास यशस्वी झाला होता. बॅट स्विंग देखील तितकीच चांगली आपण पाहिली होती पण व्यवस्थित बॉल मिडल झाला नाही बॅटला. त्याचमुळे एक शॉट होते. अशा पद्धतीने चेंडू हाताळलेले आहेत. लास्ट बॉल. शबीर बॉलिंग ट्रॅकवर शेवटचा बॉल घेऊन तयार होत आहेत. स्ट्राईकवर आहेत उर्वी 11 उमरोळीकडून कृतेशने फिनिश चांगला करण्याच्या उद्देशाने कव्हरला हा स्ट्रोक जनरेट केला. तारेवरची कसरत पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाची पण या 2 धावा काय रोखू शकणार नाहीयेत. चांगली धाव खेळपट्टीवर या दोघांची पाहायला मिळाली. 2 धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 54 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 55 धावांची. 36 चेंडू 55 धावांची गरज असणार जिंकण्यासाठी. 36 बॉल्स अँड 55 रन्स रिक्वायर्ड टू विन टीम मैत्री 11. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. प्रत्येक खेळाडूला एक मोकळं व्यासपीठ. पालघर जिल्ह्यातील ही अग्रमानांकित स्पर्धा म्हणजेच PTTPL आणि गेल्या वर्षी 12 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये आपण पाहिला होता आणि यावर्षी 16 संघ मालकांनी विश्वास दर्शवलाय या स्पर्धेवर. आणि पालघरचं क्रिकेट किती विकसित आहे तेच आपण पूर्ण जगाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि कित्येक खेळाडू तर इच्छुक होते पण प्रत्येकाला संधी मिळाली नाही आहे. जवळपास 16 संघ 240हून जास्त खेळाडू तुम्हाला प्रत्येक संघात समाविष्ट होताना पाहायला मिळाले. विभागणी खूप चांगली झाली. ऑक्शनच्या माध्यमातून त्या खेळाडूंची विभागणी आपण 16 संघांमध्ये केली आणि त्यानंतर आजचा दिवस पहिला या स्पर्धेतला. एकूण 4 संघ या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतात. आज पहिल्या दिवशी मैत्री 11 पालघर, स्वरा इंडियन्स, पालघर स्पोर्ट्स क्लब आणि उर्वी 11 उमरोळी. आणि त्यापैकी आता आपण पाहिलं तर स्वरा इंडियन्स ही टीम पुढच्या फेरीत दाखल होताना पाहायला मिळालेली आहे. आणि आता 3 संघ बाकी आहेत. तिघांपैकी एक संघ पुढच्या फेरीत दाखल होणार आहे. पहिला डाव संपलेला आहे आणि दुसरा डाव सुरू होणार आहे. आणि जसा दुसरा डाव सुरू होईल मायक्रोफोनवर आपण ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ पालघर मिस्टर युसुफ सय्यद. थँक्यू. फुल टॉस 24 कैरेट 80% स्टेडी बाउंस देता है. 22 कैरेट 60% बाउंस देता है.
बॉल की विजिबिलिटी और कलर अच्छा है, इसलिए प्रैक्टिस डे एंड नाइट मैचेस के लिए बहुत सही है। स्टैंडर्ड साइज और बैलेंस है, जिसलिए बॉलर बैटर्स दोनों को एडवांटेज है। और सुपर टेयर बर्स्ट, रेजिलियंस और रिजिडिटी की वजह से कोई भी कंडीशंस और पिच पर ये सूटेबल है। द बॉल्स दैट गिव यू विनिंग एज। मैदान के अंदर एक तरफ उर्वी 11 उमरोली और एक तरफ मैत्री 11 पालघर। पालघर बनाम उमरोली का ये बैटल मैदान के अंदर हम देख सकते हैं। रोहित पाटिल बनाम केवलजी पाटिल, ये बैटल मैदान के अंदर चलता हुआ। पहले इनिंग में बल्लेबाजी करते हुए उर्वी 11 उमरोली टीम ने बल्लेबाजी करते हुए रन बनाए हैं 54, 55 रनों का लक्ष्य रखा है इस मैच को जीतने के लिए। तो 55 रनों का लक्ष्य का सपना लेकर आंखों में मैदान के अंदर दो सलामी बैटर हम देख सकते, एक तरफ तुषार मोहरे तो एक तरफ अरशद बारी। अच्छू और गुड़ी ऐसे दो बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं बल्लेबाजी के लिए सलामी रूप में। देखा है थोड़ी चर्चा की जा रही है। कप्तान अंपायर हम देख सकते हैं मैदान के अंदर, एक तरफ जय पवार सर और एक तरफ मुन्ना बड़ान सर, इम्तियाज सर नजर आएंगे। मारूफ खिलाड़ी हैं, मारूफ अंपायर हैं, काफी साल बेहतरीन क्रिकेट खेलने के बाद अंपायरिंग की तरफ मुड़े। कहते हैं ना क्रिकेट खेलने वाला खिलाड़ी क्रिकेट का खेल से कभी दूर नहीं होता है। गेंद और बल्ले की खनक उनके कानों में हमेशा गूंजती रहती है, इसीलिए जब क्रिकेट से दूरी बनती है तो अंपायरिंग, लाइव ब्रॉडकास्टिंग, कमेंटेटर, स्कोरर इस तरह के कामों के साथ क्रिकेट के साथ जुड़े होते हैं। और दो मारूफ खिलाड़ी एक बेहतरीन अंपायरिंग पैनल लेकर इस मंच पर हम देख सकते हैं। मैच शुरू किया जाए, ज्यादा चर्चा ना करें। उर्वी 11 के खिलाड़ी चले अपनी फील्डिंग तुरंत सजा लें। चिराग तेरे, चिराग तेरे, चिराग पाटील, चिराग घरत। तो चलेंगे मैदान के अंदर 55 रनों का लक्ष्य का पहले ओवर लेकर आएंगे कप्तान अक्षय घरत, मैन फ्रॉम काटाले। इस वक्त मैदान के अंदर एक बेहतरीन हरफनमौला खिलाड़ी। स्ट्राइक पर तुषार मोहरे, एक हार्ड हिटर बल्लेबाज। नॉन स्ट्राइक पर अरशद बारी एज अ कैप्टन। 55 रनों का लक्ष्य पीटीटीएस ए का यह मैदान पालघर राणू तालुका क्रिकेट एसोसिएशन का एक खूबसूरत मैदान। हमारे दाहिनी तरफ हम देख सकते हैं छोटे छोटे खिलाड़ी लेदर बॉल के प्रैक्टिस करते हुए। सकते पहले गेंद जड़ में रखा था ब्रिजेश घरत, गेंद को फील्ड करते नजर आएंगे। ब्रिजेश घरत और तुषार मोरे की बात की जाए, पवन सूद नवली के लिए बहुत क्रिकेट इन्होंने खेला है, भली बात ही जानते हो कि तुषार मोरे किस तरह से बल्लेबाजी करते हैं। ब्रिजेश का अनुभव काफी काम आएगा उर्वी 11 उमरोली के लिए जब तुषार मोरे बल्लेबाजी पर होंगे। इस वक्त हल्के बल्ले से खेला
एक सिंगल, 2 गेंदे 2 रन लगे स्कोर कार्ड पर। दोनों ही बल्लेबाज सदी हुई शुरुआत करते हुए पिछले मैच दोनों ही टीमों की मैं बात की, दोनों ही टीमों ने मैच गंवाए हैं। इस वक्त जीत की चाह में और जीत की राह में मैदान के अंदर बल्लेबाज खेल खेलते हुए दोनों ही बल्लेबाज टीम्स नजर आ रही हैं। इस वक्त मिस टाइम, गेंद हवा में ज्यादा, लंबाई कितनी, 2 खिलाड़ी गेंद के नीचे, यतिन पाटिल और ब्रिजेश ब्रिजेश घरत, क्या बेहतरीन कैच लपका है। आखिरी वक्त यतिन पाटिल आए थे, ब्रिजेश देख रहे थे मगर ब्रिजेश ने भाप लिया कि यतिन थोड़े दूर हैं, अपने आप को अप्रोच किया और खूबसूरत बेहतरीन कैच लपका है। इस वक्त तुषार मोरे मैदान के बाहर, विकेट नंबर फर्स्ट डाउन। देखते ही बनता है क्या कैच है। कृतिश खुश है, यतीम में थोड़ा सा नाराज हो गया मगर क्या कैच लपका, बेहतरीन कैच। अगर एक कैच छोड़ता कहीं ना कहीं रन आते, विकेट बच सकता था, मगर क्या बेहतरीन नजरों को जमा करेगा। आखिरी वक्त गेंद की तरफ आए थे। और ब्रिजेश घरत की बात करें, लेदर क्रिकेट का काफी ज्यादा अनुभव इस खिलाड़ी के पास। और इस मैदान की बात कीजिए, इस मैदान को भली बात ही जानते हैं किस तरह से मैदान पर गेंदें ट्रैवल होती है, मगर क्या बेहतरीन कैच लपका है। खूबसूरत कैच, कैच ऑफ द इवनिंग कहा जाएगा, क्योंकि शाम का वक्त हो चला, सूरज जरूर आसमान में ढलने की ओर जा रहा है। शाम के वक्त में इस तरह कैच काबिल तारीफ ब्रिजेश घरत द्वारा। शॉट बड़ा लगाना चाहते थे मगर टाइम प्रॉपर नहीं कर पाए। यतीन पाटिल थे पीछे, आए थे गेंद के ऊपर, मगर ब्रिजेश ने आखिरी वक्त में देखकर कैच को लपका। खूबसूरत कैच। नए बल्लेबाज इस वक्त मैदान के अंदर बल्लेबाजी के लिए आएंगे, विकी काले आएंगे। विकी काले की बात कीजिए, लेफ्ट हैंड बेहतरीन बल्लेबाज है, मगर जिस तरह से दोनों ही टीमों ने पहला मैच गंवाया, दोनों ही टीमों के कप्तानों पर, खिलाड़ी पर दबाव होगा इस मैच को जीतने का। अगर आप इस मैच को जीतते हैं तो आखिरी मैच आज के दिन का आप खेलते हुए नजर आएंगे पालगढ़ स्पोर्ट्स क्लब के साथ। पालगढ़ स्पोर्ट्स क्लब 2 मैचेस खेली, 1 मैच में जीत, 1 मैच में हार। इंतजार करिए कौन सी टीम के साथ अगला मैच खेलेगी। आज के दिन की हम पहली टीम देखेंगे, टॉप ए टीम से टॉप करने वाली ए पैनल से स्वरा इंडियंस 2 मैचेस जीत के टॉप ए पर जाकर पहुंची है। इस वक्त ऑफ के काफी बाहर रखा था अंपायर इम्तियाज सर, इस वक्त दर्शाते हुए व्हाइट बॉल। व्हाइट के साथ इस वक्त डीआरएस लिया गया, थर्ड अंपायर की तरफ रुख किया गया। गेंदबाजी करने वाली टीम कप्तान ने व्हाइट बॉल को इस वक्त चैलेंज किया गया है। थर्ड अंपायर की भूमिका में हमारे साथ जुड़े हुए हेमंत शेट्टी सर। तो बात की जब पिछले साल में इस प्रतियोगिता में 12 टीमें खेलती हुई नजर आई थी। 12 टीमों में से हमने 2 टीमों को देखा था मेगा फाइनल में पहुंची थी। एक तरफ पैराडाइज बॉयसर जिसके कप्तान प्रज्योत अंबीरे थे, एक तरफ आरपी लॉयंस कंस्ट्रक्शन जिसके कप्तान विश्वनाथ जाधव। और वो जो पहला सीजन था आरपी लॉयंस कंस्ट्रक्शन ने उस पहले सीजन को अपने नाम किया, मैन ऑफ द सीरीज का खिताब विश्वनाथ जाधव के नाम बाइक रही थी। ये पिछले साल की कहानी है। इस साल देखेंगे 16 टीमें खेल रही हैं, 240 खिलाड़ी इस वक्त अपने जोर को बिखेरेंगे मैदान के अंदर। और कौन बनेगा सीजन 2 का चैंपियन, आने वाले 21 तारीख को शाम के वक्त पता चलेगा इसी खूबसूरत मैदान के ऊपर। और इस वक्त अंपायर दर्शाएंगे, जो डिसीजन आएगा हमारे तक पहुंचाया जाएगा। इस वक्त ये रिव्यू सक्सेसफुल होता हुआ अंपायर ने जिसको रिटर्न किया और फेयर डिलीवरी दर्शाई गई। तो अंपायर की भूमिका में हम देख सकते हैं मिस्टर हेमंत शेट्टी। टेनिस क्रिकेट .in पर लाइव ब्रॉडकास्टिंग हम देख रहे हैं। विनायक हमारे साथ जुड़े हुए पूरी टीम लेकर। नीचे हम देख सकते हैं जो ऑनलाइन ऑपरेटर है मिस्टर संदेश कंटे, उनकी पूरी टीम। कैमरामैन मिस्टर रोहन हमारे साथ जुड़े हुए हैं, कैमरामैन जितेंद्र जुड़े हुए, और साथ ही साथ पालघर बॉय मिस्टर मिंटू एज अ कैमरामैन जुड़े हुए इस प्रतियोगिता में। सभी का हम तहे दिल स्वागत करना चाहेंगे इस प्रतियोगिता में। लेफ्ट हैंड बैटर, शॉट तो बढ़िया खेला, डीप में खिलाड़ी है, गेंद को फील्ड करेंगे यतीन पाटिल। यतीन पाटिल की बात की जब पिछले 2 साल में इस खिलाड़ी ने अपने फिजिक को बेहतरीन रखा है और बाउंड्री लाइन पर बेहतरीन कैचेस और बेहतरीन बल्लेबाजी के लिए जाना जाता है। कहते हैं ना क्रिकेट खेल या कोई भी स्पोर्ट्स, अपने आप को आपकी फिजिक काफी बेहतरीन होनी जरूरी है। आखिरी गेंद इस वक्त ऑन साइड पर खेलने का प्रयास, बल्ले का निचला सिरा जरूर लगा, टैप हुई थी गेंद। ब्रिजेश घरत काफी तेजी से आए थे। हम देख सकते हैं इस वक्त एंड ऑफ द फ्रेश ओवर, पहला ओवर समाप्त हुआ। 1 ओवर की समाप्ति के बाद रन लगे स्कोर कार्ड पर 4, विकेट गंवाई ये टीम ने 1। यहां से बनाने आने वाले 5 ओवर में 51 रनों का लक्ष्य होगा इस मैच को जीतने के लिए।
प्रयत्नाच्या आत तुम्हाला 5 षटकं हे परिपूर्ण करायची दक्षता घ्या. प्रत्येक संघाला हा आव्हान असेल, कारण की अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. प्रत्येक दिवशी आपण 2 संघ क्वालिफाय करणार सुपर 8 मध्ये आणि प्रत्येक सामना हा 6 षटकांचा व्हावा हाच आमचा प्रयत्न आहे. थोडासा वेळेला नक्कीच वेळेच्या अनुसार तुम्ही खेळायला वेळेला मान द्या. वेळ तुम्हाला नक्कीच मान देईल ही तुम्ही दक्षता घ्या प्लीज. तर पहिला षटक संपल्या गेल्या धावांची गोष्ट की धावा येत्या 4. नवीन गोलंदाज मॅन फ्रॉम डहाणू मिस्टर जय दवणे, अप्रतिम अष्टपैलू खेळाडू. नक्कीच मागील 3 दिवसा पहिले पण पाहिलं नजीबुल्ला ट्रॉफीमध्ये धाकटी डाणू नक्कीच सज्ज झाला होता. अप्रतिम खेळ त्यांनी साकारामध्ये शेवटच्या पाहिलं तर दुसऱ्या सामन्यात तो पराभूत झाला. जय दवणे याचा कॅप्टन चांगला परफॉर्मन्स पाहायला भेटला. मयूर मर्दे याने लगातार 3 षटका ठोकली. करण अंबिरे याने अप्रतिम गोलंदाजी केली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला दिला गेला. असं धाणू संघाचा गोलंदाज पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकांचा खेळ बाकी आहे. प्रत्येक षटकामध्ये 10.20 ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. जय दवणे पाहू शकता आपण यावेळेस पहिला चेंडू ऑफ्टनच्या बाहेर कट करायचा प्रयत्न होता. चेंडू पडला थोडासा थांबून थोडासा राईज होऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये समावेश झालाय. यष्टीच्या मागे पाहू शकता आपण प्रेमित राऊत पिंट्या नावाची जास्त प्रसिद्धी भेटली. अंडरम बॉक्स क्रिकेटनी सुरुवात केली या खेळाडूने. बघता बघता पाहिलं तर बंद सारख्या संघाला नेतृत्व केलं. तदनंतर 40+ मध्ये सराव करतोय. आता पाहिलं तर उरुवी 11 उमरुई या संघासाठी यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडतोय. टेनिस क्रिकेटमध्ये अप्रतिम नाव प्रेमित राऊत यष्टीच्या मागे. यावेळेस क्रॉस बॅट बॅटक खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे दिवेश पाटील. चेंडूला फील्ड करतोय. चेंडूला फील्ड केले गेले. एकदम नक्कीच परिपूर्ण केली गेली. दशक 1 पुढे सहसा होते. दशक 2-5 इकडून बनवायचे 50. येणारे चेंडू असतील अजून 28 चेंडू 50 धावांची. इकडून पाहिलं गेलं तर पहिला गडी बाद झालाय तुषार मोरे, परंतु विकी काले आणि ऐशत बारे यांना 20-25 धावांची पार्टनरशिप करावी लागेल सेकंड विकेटसाठी. एक पार्टनरशिप खूप गरजेची आहे. मैत्री संघ मागेच सामन्याची पार्टनरशिप केली होती. यावेळी सरळ बॅट निवडवला. सुरेख फटका डीप लॉंगरला खेळू सर्कलच्या आतमध्ये. त्याच्या डोक्यावर चेंडू निघून जाईल. मैत्री 11 कक्षाला सलामी गवसणारा PDPL चौकार 4. फुलटॉस 24 चे चेंडू नक्कीच पाहिलं तर फलंदाज नक्कीच प्रेमामध्ये आहेत, परंतु या स्पर्धेमध्ये पाहिलं पण गोलंदाज सुद्धा वर्चस्व गाजवत आहेत. ज्यांनी या चेंडूवर वर्चस्व गाजवला तो आपल्या नावाला नक्कीच गाजवतो या स्पर्धेमध्ये. अशा प्रकारचे चेंडू आपण पाहू शकता. फुलटॉस 24 अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पाहिलं तर थोडासा बाहेर ठेवला गेला आणि पंच नक्की व्हाईट बॉल घोषित करतायत. चौकार आला होता, थोडासा दबाव होता. पाहिलं तर थोडासा लांब ठेवायचा प्रयत्न, त्या अनुषंगाने एक्स्ट्रा बॉल व्हाईट बॉल टाकला गेला. धावसंख्या 1 ससावते. धावसंख्या 2 पोहोचेल. डबल फिगर मध्ये 10 धावा धावफलकावर. चेंडूची गोष्ट केली, चेंडूचा खेळ संपला गेला तर या षटकामध्ये 3. पहिल्या चेंडूवर पाहिलं तर निर्धावाला, तदनंतर एक सिंगल आणि एक चौकार, तदनंतर व्हाईट. अशा प्रकारे आता धावा खर्च केला या षटकामध्ये 6. यावेळेस प्रत्येक डाऊन साईडला खेळायचा प्रयत्न होता. शॉर्ट लॉंगरला प्रशांत मल पाहतो आपण. चेंडूला फील्ड करतोय. अप्रतिम अष्टपैलू खेळाडू. उर्वी 11 उमरोई संघाची गोष्ट केली तर की चांगल्या प्रकारे संघ बांधला गेला. ढाणू असेल, झाई असेल, परनाळी असेल, पाहिलं तर सातपाडी असेल, उमरोली असेल, पालघर असेल, अशा प्रकारच्या खेळाडूला निवड केल्या गेल्या. नक्की बिरवाडी सुद्धा असेल, बोईसर असेल, पण पालघर जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत. 8 तालुक्यामध्ये खूप सारे गाव आहेत. गावामध्ये एक एक खेळाडूला आपण पाहू शकतो या सामन्यामध्ये खेळत असताना. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. चुबारी स्वतःवर निराश. फुलटॉस बॉल होता. जर ऑफ साईडला सरळ बॅटने जर खेळला असता गॅपमध्ये चौकार आला असता, परंतु पहिल्याच मन बनवला होता रिव्हर्स खेळण्याचा. परंतु जय दवणे याचा कौतुक करावा लागेल.
आपण सांगतो जीवनामध्ये जेव्हा आपण पुस्तकं रीड करतो चांगले प्रोफेसर किंवा फिलोसोफर म्हणू शकतात, जेव्हा आपण गोलंदाजी करतात जर फलंदाजी पायाला किंवा बॅटिंग स्टाईलला रीड केला तर चांगले गोलंदाज बनू शकतात. या प्रकारे नक्कीच फलंदाज रीड केलं तर चांगला चेंडू टाकलाय, डॉट बॉल. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकीचे धावा आहेत त्या 11 धावा फलकावर. यावेळेस बैठक अप्रतिम शॉट खेळला गेला, चेंडू निघून जातोय लॉंग लेग मध्ये, वन बाउन्स. पीडीपीएल चौकार अर्शच्या बॅट मधून आलाय. षटक क्रमांक पाहू शकता, 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. 7.50च्या सरासरीने 15 धावा फलकावर. येणारी 4 षटकांचा खेळ बाकीचे, 4 षटकांमध्ये 10ची सरासरी गाठावी आहे आणि बनवायचे 40 धावा हा सामना जिंकण्यासाठी. सामन्यामध्ये अजूनही रंगत आहे, सामना दोन्ही संघांसाठी ऑन आहे. बघूया, एका बाजूला उर्वी 11 उमरोळी तर एका बाजूला संघ पाहू शकता आपण मैत्री 11 पालघर. चला उर्वी 11 संघ जास्त टीम मिनिट्स करू नका प्लीज, कारण की 25 मिनिटाच्या आत तुम्हाला 5 षटकं संपवायचे ही दक्षता घ्या. चला अक्षय, थोडीशी घाई करा, अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. सामना जर उशिरा होईल, बॅड लाईट होईल तर हा सामना आपण आजच खेळवणार आहोत. मग ते कमी षटकाचा झाला तरी तो सामना तुम्हाला खेळावाच लागेल. आमच्या आयोजक कमिटीचा कॉल आहे की तुम्ही दक्षता घ्या. तो 2 ओवर समाप्त हुए. 2 ओवर के समाप्ति के बाद रनों की बात की जाए, रन लगे स्कोर कार्ड पर हम देख सकते हैं इस वक्त 15. 1 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम मैत्री 11. अभी भी आने वाली 24 गेंदों का खेल बाकी होगा. 24 गेंदों में इस मैच को जीतने के बनाने 40 प्रति ओवर 10 के औसत रन बनाने होंगे. अक्षय गरत इस वक्त कप्तान आए जिन्होंने पहली ओवर में 1 विकेट चटकाया था. ब्रिजेश गरत ने खूबसूरत कैच लपका था, 4 रन मात्र खर्च किए थे. वही गेंदबाजी के अपने कोटे की दूसरी ओवर लेकर आएंगे और टीम की तरफ से तीसरी ओवर. पवेलियन एंड से गेंदबाजी के लिए अंपायर की दाहिनी ओर से पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट डाली. ऑफ साइड में गेंद को रखा, डीप में खिलाड़ी एक्स्ट्रा कवर पर मिस्टर यतीन पाटिल गेंद को फील्ड करते हुए नजर आए. जब तक गेंद को फील्ड किया गया, थ्रो किया गया हल्के कदमों से, दोनों ही बल्लेबाज ने अपना छोर बदला. छोर के साथ स्कोर कार्ड बदलता हुआ स्वीट 16 16 पर जा बचा स्कोर कार्ड. 16 लगे यहां से बनाने 39. 23 गेंदों का खिलाना बाकी होगा. एक बेहतरीन प्रतियोगिता हम देख रहे हैं इस वक्त पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग सीजन 2. स्वरा युवा ग्रुप प्रेजेंस नमो चषक, आज का पहला दिन, चौथा मैच. ओह क्या बढ़िया गेंद डाली है, खूबसूरत गेंद. बात की जाए बल्लेबाज थोड़ा सा असमंजस में थे, दो दुविधा में थे कि इस गेंद को बड़े शॉट्स में खेले या फिर डिफेंड किया जाए. आखिरी वक्त में देखा थोड़ा सा गेंद ऊपर की थी, जड़ में थी, हल्के बल्ले से गेंद को रोका है और डॉट बॉल. अरशद बारी अभी तक इस मैच में, इस प्रतियोगिता में खास कुछ कर नहीं पाए हैं. इस वक्त शॉट बढ़िया खेला दीप में दिवेश पाटिल और इस वक्त अरशद बारी फ्लॉप शो जारी. मैदान के बाद सेकेंड विकेट डाउन. पालघर की टीम, बल्लेबाज आपका आउट होता है तो याद रखिएगा आपका अगला जो बल्लेबाज है तुरंत मैदान के अंदर अनिवार्य है. 30 या सर्कल के बाहर बल्लेबाज जाने से पहले आपका जो अगला बल्लेबाज है मैदान के अंदर आना जरूरी होगा. जिस तरह से 2023 का वर्ल्ड कप देखा, 148 साल के क्रिकेट इतिहास में पहली बार एंजेलो मैथ्यूज को वर्ल्ड कप में टाइम आउट के हिसाब से उन्हें आउट दिया. बांग्लादेश के खिलाफ पहला जो बल्लेबाज था पूरे इतिहास में टाइम आउट के पहला बल्लेबाज आउट हुआ है. और टेनिस बॉल में आपको ज्यादा वक्त नहीं लेना है, आपको सिर्फ बल्ला लेकर मैदान के अंदर आना, ज्यादा वक्त ना ले. हर एक टीम से गुजारिश होगी जैसे बल्लेबाज आउट होता है आपका अगले बल्लेबाज तुरंत मैदान के भेजिए. फील्डिंग करने वाली टीम, आपका ओवर समाप्त होता है, अगला ओवर डालने वाला गेंदबाज होगा उसे तुरंत आप इंट्रोड्यूस किए, ज्यादा मीटिंग ना करें प्लीज. आकाश माछी इस वक्त नए बल्लेबाज मैदान के अंदर आएंगे. चौथे क्रमांक पर रन लगे स्कोर कार्ड पर 16. 2 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम. इस वक्त मिस टाइम, गेंद के नीचे ब्रिजेश और इस कैच को जज किया जाएगा.
आकाश माछी मैदान के अंदर आए और आकाश माछी मैदान के बाहर चलते हुए नजर आएंगे। क्या गेंदबाजी कर रहे हैं कप्तान, अभी तक 3 विकेट चटका चुके, अपने स्पेल का दूसरा ओवर डाल रहे हैं और पूरी तरह से मैत्री 11 पालघर की बल्लेबाजी को कॉलेप्स कर रहे हैं। कौस्तुभ, पहला मैच हमने देखा था मैत्री 11 बनाम पालघर स्पोर्ट्स, उस मैच में हमने देखा था मैत्री 11 के बल्लेबाजों की पार्टनरशिप नहीं बन रही थी, विकेटों के लगातार पतन, और वहां से मैत्री 11 ने मात्र 43 लगाए थे पहली मैच में। यहाँ पे 55 रनों का लक्ष्य है, 2 ओवर 15 लगे थे, मात्र 1 विकेट गवाया था। इस ओवर में गेंदों की बात की जाए, गेंदें हो चुकी है अभी तक 4 गेंदों में 1 रन खर्च किया है, 2 विकेट गवाए टीम ने, 2 विकेट गवा चुकी टीम। कहीं ना कहीं यहाँ से जो हम बात कर रहे हैं, एक पार्टनरशिप, एक साझेदारी होनी जरूरी है। कभी अब कहते हैं कि साझेदारी जितनी बेहतरीन होगी उतना आपको लक्ष्य का पीछा करने में आसानी होती है। मगर बल्लेबाजी की बात की जाए, बड़ा शॉट खेलते हुए आकाश मैदान के बाहर। अच्छू बारी की बात की जाए, अच्छू बारी ने बढ़िया शॉट खेला था, मगर वहां पर दिवेश पाठी को ढूंढा। अक्षय खरद इस वक्त हैट्रिक पर होंगे, हैट्रिक पर गेंदबाजी अक्षय खरद कप्तान इस वक्त हैट्रिक पर नजर आएंगे। पहली हैट्रिक लिया जाएगा क्या? अभी तक बात की जाए, हैट्रिक छक्के लगा चुके बल्लेबाज पिछले मैच में। अक्षय खरद इस मैच में हैट्रिक विकेट लेंगे, इसी मैच में हैट्रिक छक्के लगाए, हैट्रिक विकेट पर भी उनके नाम सुनहरे अक्षर में लिखा जाएगा क्या? स्ट्राइक पर एक अनुभवी खिलाड़ी हैं, 40+ के खिलाड़ी, मगर काफी सालों का अनुभव। प्रणय खरद ऑन स्ट्राइक, अक्षय खरद गेंदबाजी के लिए। ओह, इस वक्त हल्की सी अपील की जा रही है, देख सकते हैं क्या सरप्राइज। ऑफर को थोड़ा सा बाहर टप्पा, थोड़ी सी गेंद अंदर की ओर आई थी, अच्छी गेंदबाजी अक्षय खरद। अक्षय खरद की बात किया, नागजरी काटाल से बिलोंग करते, पिछले 3 से 4 सालों में अपने नाम वो काफी ऊंचे स्तर पर लेकर आए हैं। टेनिस क्रिकेट में इनकी दखल दी जाती है ऑलराउंडर खिलाड़ियों में। ये ऐसा खिलाड़ी क्या गेंदबाजी कर रहे हैं, 5 गेंदों में 1 रन खर्च कर 2 विकेट चटका चुके हैं। इस ओवर की आखिरी गेंद लेकर आएंगे पेविलियन एंड से, रन लगे मात्र 16 स्कोर कार्ड पर। इस वक्त इस टाइम गेंद के नीचे अक्षय, और इस ओवर में तीसरा विकेट। प्रणय खरद बैक टू डगआउट। क्या ओवर देखने को मिला है, मात्र 1 रन 3 विकेट। क्या बेहतरीन गेंदबाजी, अपने स्पेल में 2 ओवर में मात्र 5 रन खर्च किए और 4 विकेट चटका चुके। क्या बेहतरीन कप्तानी, क्या बेहतरीन गेंदबाजी। अक्षय खरद के नाम का डंका अभी तक इस मैच में बजता हुआ। आने वाले 3 ओवर का खेल बाकी होगा, 3 ओवर बनाने 13 के औसत से 39 रनों का लक्ष्य अभी भी होगा मैत्री पालघर को जीतने के लिए। बल्लेबाजी के लिए आते हुए थोड़ा सा निराश होंगे। अभी तक जिस तरह की शुरुआत हुई थी उस शुरुआत को आगे नहीं ले पाए। पहले ओवर में विकेट जरूर आया था, उसके बाद अच्छी पार्टनरशिप बनती नजर आई थी विकी काले और अच्छू बारी के बीच। अच्छू बारी का विकेट आने के बाद आकाश माछी मैदान के अंदर 0 पर मैदान के बाहर प्रणय खरद मैदान के अंदर आए, 2 गेंदें खेली और सिल्वर का शिकार। इस तरह की अभी तक देख सकते 2 बल्लेबाज 0 पर हैं। तुषार मोरे की बात करें, तुषार मोरे के बल्ले से हम देख सकते हैं मात्र 1 रन आया। अच्छू बारी ने एक चौका जरूर लगाया था, उनकी भी इनिंग समाप्त हुई मात्र 7 रनों पर, और 2 पिछले 2 बल्लेबाज 0 पर। विकी काले की बात करें, विकी काले बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त, एक चौके की वजह से 7 पर, यहां से बनाने 39, आने वाले 18 गेंदों का खेल आना बाकी होगा। गेंदबाजी के लिए इस वक्त देखेंगे हम दूर वाले एंड से आएंगे मिस्टर जय दौड़े, जिन्होंने बेहतरीन गेंदबाजी की है। एक ओवर में अभी तक रन खर्च किए हैं 11, विकेट का पतन नहीं किया अभी तक, मगर अक्षय खरद ने क्या गेंदबाजी की है। चलिए ओरियो 11 उमरली, ज्यादा वक्त ले रहे हैं आप प्लीज। कॅप्टन अक्षय, जास्त वेळ घेऊ नका, खूप वेळ घेतात। मी सांगितलं की बॅटर आला लगेच सामना सुरू करा, एक सामना अजून खेळवायचा आपल्याला। जयदेव ने इस वक्त दूर वाली छोर से राइट आर्म ओवर द विकेट आएगा लेफ्ट हैंड बैटर के लिए। ओह, इस वक्त वाइड यॉर्कर, क्या बेहतरीन गेंदबाजी। लगातार बल्लेबाजों को डोमिनेट किया जा रहा है। कहते हैं कि प्रेशर बना हुआ है तो प्रेशर को कायम रखना गेंदबाजों का काम है। अमूमन हम देखते हैं कौस्तुभ की बल्लेबाजों में पार्टनरशिप लगती है, मगर यहाँ पर गेंदबाजों में भी पार्टनरशिप बनती नजर आ रही है। जयदेव ने अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, अभी तक अपने स्पेल की दूसरी ओवर लेकर आए हैं, 11 रन खर्च किए हैं। ये ओवर की पहली गेंद डॉट डाली गई है। इस इनिंग में 19 गेंदें हो चुकी है, 10 गेंदें बिंदी आई हैं, उसमें 4 विकेट हम देख सकते हैं।
2 चौके भी आए हैं, मगर बात कीजिए यहाँ से 39 के इधर का 17 गेंदे, एक बढ़िया इनिंग खेलनी होगी किसी बल्लेबाज को, जिस तरह से अक्षय गरत ने पहले इनिंग में खेली थी उस तरह की बल्लेबाजी करनी होगी। इस वक्त उड़ाया गेंद को, डीप में खिलाड़ी मौजूद है प्रशांत मल, और प्रशांत मल की तारीफ करने के बेहतरीन एथलीट खिलाड़ी, विकेट नंबर 5 मैदान के बाहर, रन लगे मात्र स्कोर कार्ड पर 16, विकेट नंबर 5, बैक टू डगआउट। प्रशांत मल वहां पर नजर आए, मैन फ्रॉम झाई, एक बेहतरीन फॉर्मूला खिलाड़ी, राइट हैंड बैटर, लेफ्ट आर्म गेंदबाज है। लेफ्ट हैंड बैटर है, राइट हैंड गेंदबाज है, और मगर फील्डिंग की बात की जाए ना, मैदान के चारों तरफ काफी तेजी से दौड़ते, खरगोश की तरह दौड़ते हैं और चीते की तरह गेंद को लपकते हुए नजर आते हैं ऐसे खिलाड़ी, बेहतरीन कैच लपका। और कौस्तुभ शाम के वक्त में जिस एंड से बल्लेबाजी की जा रही काउ कॉर्नर पर, ये कैच काफी आसान नहीं है क्योंकि सूरज की किरणें सीधा आंखों में आ रही है, मगर आंखों की रोशनी को तेज करके गेंद को भापते रहेगा। अच्छा जज किया और खूबसूरत कैच लपका। नए बल्लेबाज इस वक्त मैन फ्रॉम दिलवाड़ी अक्कू, अक्षर राउत मैदान के अंदर। अक्षय राउत की अभी भी एक इनिंग मुझे याद आती है, पवन सूत नौली पर वो मैच चल रहा था, वहां पर 15 गेंदों में मात्र 55 रन लगाए थे इस बल्लेबाज ने, वहां से नीरज फाइटर की टीम चैंपियन बनी थी। वो ये खिलाड़ी है, उस तरह की इनिंग आज खेलनी होगी। अक्षय राउत एक हार्ड हिटर बल्लेबाज है, मगर दबाव इस वक्त मैत्री पालकर पर है, वो दबाव के जो बादल छाए हुए, वो बादल से हटकर बल्लेबाजी करनी होगी, एक सूरज की रोशनी ढूंढनी होगी बल्लेबाजों को। इस वक्त हल्के बल्ले से खेला है, डीप में खिलाड़ी मौजूद, गैप में ट्रैवल होते हुए प्रशांत मल आएंगे, इस वक्त खराब फील्डिंग, बैकअप के लिए खिलाड़ी है, जब तक बैकअप दिया गया 2 रन बटोरे गए। इस वक्त हम देख सकते हैं 2 के साथ स्कोर जा बजा, इस वक्त 18। अक्षय गरत का बढ़िया बैकअप, कहते हैं ना खिलाड़ियों का जब जब बैकअप आता है तब तब टीम कम बैक करती है। प्रशांत ने थोड़ी सी गलती की थी, मगर अक्षय गरत वहां पर आए कप्तान बैकअप करने के लिए, 2 रन बचाए अपनी टीम के लिए। ये पटकी भी गेंद थी जरूर, काफी उछाल लेती हुई, और इस वक्त 1/4 अंपायर दर्शाते 1 बाउंस। और बल्लेबाजी करने वाली टीम ने इस वक्त रिव्यू लिया वाइट के लिए, बल्लेबाजी करने वाली ने काफी उछाल लेकर रिव्यू लिया गया। थर्ड अंपायर हमें हेमंत शेट्टी सर हमारे साथ जुड़ेंगे वॉर रूम में, अंपायर ने 1/4 दिया गया है, यहाँ पर DRS लिया बल्लेबाजी करने वाली टीम ने। अभी तक बात की जाए कौस्तुभ रन लगे मात्र 18, यहां से बनाने अभी भी इस मैच को जीतने के लिए 37। आने वाली गेंदों की बात की जाए, गेंद की बात की जाए, इस गेंद को छोड़कर 15, ये गेंद का डिसीजन भी पेंडिंग है, मगर 15 गेंदें और बनाने इस मैच को जीतने के लिए भी 35, एक 37 बनाने एक बड़ा लक्ष्य होगा। मगर अक्षय राउत और सूरज खामकर, इनके पास वो पोटेंशियल है, कैपेबिलिटी है, क्षमता है बड़े शॉट्स खेलने की, मगर पालघर डिस्ट्रिक्ट जो टूर्नामेंट है PDS A के मैदान पर, ये लेदर क्रिकेट का मैदान है, और टेनिस बॉल जब विकेट पर गिर रही थी, स्किड होकर काफी तेजी से आ रही है, कहीं ना कहीं बल्लेबाज को थोड़ा तकलीफ दे रही है। मगर अनिकेत राउत ने जिस तरह से बल्लेबाजी के 2 इनिंग में 68 रन बनाए, पहली इनिंग में 38, दूसरी इनिंग में 30, और 4 विकेट भी चटका चुके हैं, उन्होंने बेहतरीन बल्लेबाजी की है। तो डिसीजन जरूर आएगा, थोड़े ही वक्त हमारे पास पहुंचाया जाएगा। थर्ड अंपायर मिस्टर हेमंत शेट्टी द्वारा, जय पवार सर मुख्य अंपायर, स्क्वेलिंग अंपायर मुन्ना पठान सर नजर आने, JP पैनल की बेहतरीन अंपायरिंग, और यहाँ पर वाइट दिया गया एक्स्ट्रा। और ये जो रिव्यू था सक्सेसफुल होता, फिर से एक बार बल्लेबाजी करने के लिए रिव्यू जो होगा वो उनके पास 36 चाहिए भी, आने वाली 16 गेंदें। इस वक्त ऑन साइड में गेंद को खेला गया, निकुंज ने की गलती, और इस वक्त ये गेंद हम देख सकते हैं, देखा जाएगा यहां पर 1 रन बटोरा गया, निकुंज ने की है गलती। तो 4 गेंदें हो चुकी हुई, 14 गेंदों का खेल बाकी होगा। रनों की बात की जब बनाने 35, 35, 1/4 जो दिया गया था। सूरज खामकर लेफ्ट हैंड हवा के साथ इस वक्त गेंद को मैदान के बाहर भेजना होगा। हवाएं की बात की जाए चल रही है खूबसूरत मैदान के अंदर,
और जय दवने की तारीफ करनी होगी। देख लिया था बल्लेबाज को ऑफ टॉप पर शफल और जड़ में रखा था, को दूसरे के दौड़े खिलाड़ी वहां पर दिवेश गेंद को फील्ड का बैकअप काफी दूर है। यतिन पाटिल बढ़िया प्रयास था, अप्रोच किया था दिवेश पाटिल, काफी दूर से आए थे, एक्स्ट्रा कवर से आए थे गेंद को फील्ड करने के लिए, मगर 2 रन बटोरे गए। ओवर नंबर की बात की जिस वक्त 5 गेंद हो चुके, चौथा ओवर पर गेंद, अभी भी आखिरी गेंद का खेल बाकी होगा। आखिरी गेंद इस ओवर में आने बाकी, यहां से बनाने इस मैच को जीतने के लिए 33 रनों का लक्ष्य होगा। फील्डिंग की सजावट बेहतरीन है। फर्स्ट थर्ड मैन में हम देख सकते हैं फ्लाइंग स्लिप पे कीतेश गरत, फाइन लेग पर राहिल पठान को लगाया गया। लॉन्ग लेग पर हम खिलाड़ी देखते हैं, अलग तरह की फील्डिंग सजाई गई है। लेफ्ट हैंड बैटर है, शॉर्ट फाइन लेग पर कृतेश है। फुल टॉस बॉल ऑन साइड पर, गेंद को खेला प्रशांत मल, प्रयास बढ़िया, खूबसूरत फील्डिंग, क्या फील्डिंग की है, बेहतरीन एफर्ट देखने को मिलता हुआ। और इस वक्त बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा पेश करते हुए प्रशांत मल, मैंने कहा ना खिलाड़ी के पास बेहतरीन फील्डिंग है और 5 रन अपनी टीम के लिए बचाए जरूर। अगर ये गेंद हाथ में नहीं लगती कहीं ना कहीं 6 रन आ सकते थे दोस्तों, मगर यहाँ पर 5 रन अपने टीम के लिए बचाए हैं। ओवर नंबर 4 समाप्त, 4 ओवर की समाप्ति के बाद रन लगे स्कोर कार्ड पर 23। यहां से बनाने आने वाली 12 गेंदे, 12 गेंद में 32 की दरकार। चलिए मैच स्पीड अप करें, अंपायर कॉल दीजिएगा, आखिरी कॉल होगा। ते चलिए या अक्षय करा, शेवटचा अंतिम कॉल आहे, यानंतर जर टीम मिटिंग्स केली तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, कारण की कॉल आला अंपायरचा, खूप वेळ घेतला तुम्ही। अक्षय, उर्वी 11 अक्षय कॅप्टन, शेवटचा अंतिम कॉल अक्षय, लक्षात घ्या, यानंतर कुठलाही कॉल नसणार आहे। तो ब्रिजेश घरत इस वक्त गेंदबाजी के लिए आएंगे। लीडर क्रिकेट मारूफ खिलाड़ी है, टेनिस क्रिकेट में इस वक्त गेंदबाजी के लिए आए हैं। 5वीं ओवर लेके टीम की तरफ से, यहां से बनाने 32 प्रति ओवर। तो सूरज खामकर स्ट्राइक पर होंगे, देख सकते हैं हम नॉस्टॉप पे अक्षय, पंकज तो पहले गेंद ऑफ साइड पर गेंद को खेला गया, अपने खिलाड़ी काफी तेजी से जा रहे हैं अक्षय, मगर गेंद मैदान के बाहर होती फरार। इस वक्त ये मिलेंगे उम्मीदों के 4 सूरज खामकर के बल्ले से, यहां से रनों में होती हुई तब्दीली 27 पर जा पहुंचा स्कोर कार्ड। यहां से बनाने 28, 11 गेंदे 28, सूरज खामकर मैदान के अंदर। जिस तरह से आसमान में सूरज चमक रहा है, उस तरह से मैदान के अंदर सूरज को अपने नाम की चमक बिखेरनी होगी, इस मैच में जीत हासिल करनी होगी। 11 गेंदे 28 की दरकार। फुल टॉस बॉल ऑन साइड पर दिवेश पाटिल, और यहां पर क्या क्या लपका है, सूरज खामकर मैदान के बाहर। इस वक्त मैत्री 11 पालकर के लिए सूरज खामकर डूबता हुआ, 10 गेंदे 28 की दरकार। बरोबरीने नक्कीच थोडीशी त्वरा करा, जास्त वेळ घेऊ नका, प्रत्येक खेळाडूला विनंती असेल। पंकज दादा, पंकज पाटील, तो इस वक्त 6 विकेट गवा चुके नए बल्लेबाज मैदान के अंदर। परेश आरेकर इस वक्त बल्लेबाजी के लिए आए हैं, देख सकते हैं हम।
परेश आरेकर आए हैं, देख सकते हैं इस वक्त पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर विकेट चटका गया। 10 गेंदे 28 की दरकार। बड़ा शॉट खेलने की चाहत, गेंद आकर जरूर पैरों पर ब्रश होती हुई, दबाव साफ बनता हुआ इस वक्त मैत्री 11 पालघर टीम पर, मगर यहां से 3 बड़े शॉट मैच में कमबैक कर सकती टीम। 9 गेंदे 28 की दरकार। इस वक्त हेलीकॉप्टर खेला जरूर है, टीम पे खिलाड़ी मौजूद है। प्रशांत मल बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा। ब्रिजेश यहां पर 2 विकेट चटका चुके इस ओवर में। परेश आरेकर भी सिल्वर डक का शिकार इस ओवर में। इस इनिंग में बात की जाए कौस्तुभ, 3 बल्लेबाज 0 पर आउट हुए। कहीं ना कहीं यही बैकफुट पर रहने का काम होगा मैत्री पालघर। 8 गेंदे 28 की दरकार। नए बल्लेबाज इस वक्त मैदान के अंदर। तो नए बल्लेबाज इस वक्त मैदान के अंदर आए हैं, देख सकते हैं हम बल्लेबाजी के लिए। इस वक्त शॉट बढ़िया खेला, डीप में खिलाड़ी अक्षय घरत और बल्लेबाज आए। बल्लेबाज मैदान के बाहर ब्रिजेश घरत की तारीफ करनी होगी। घरत बंधुओं ने इस वक्त हल्ला बोला है, अक्षय घरत हो गए, ब्रिजेश घरत हो गए। बेहतरीन गेंदबाजी, 3 विकेट अभी तक ब्रिजेश ने लिए इस ओवर में। क्या गेंदबाजी करे, पहली गेंद पर चौका लगा, मगर क्या पलटवार है। कहते हैं ना, फर्क इससे नहीं पड़ता कि आप शुरुआत कहां से करते हो, फर्क इससे पड़ता है कि अंत कहां पे करते हो। शुरुआत ओवर की चौके के साथ हुई है, मगर क्या बेहतरीन अंत करवा रहे हैं ब्रिजेश। खूबसूरत गेंदबाजी, 3 विकेट चटका चुके, 4 रन खर्च किए, 1 गेंद डॉट, 5 गेंदे मात्र 4 रन दिए। चेक हॅलो. नेक्स्ट मॅच पालघर स्पोर्ट्स क्लब कर्णधार मनोज पाटील त्वरित इकडे येऊन राहायचं आहे. पालघर स्पोर्ट्स क्लब कर्णधार आणि या सामन्याचा विजेता कर्णधार जो पण कोण असेल त्यांनी सामना संपल्यानंतर त्वरित यायचं आहे, कारण आपल्याला 6 ओव्हरचा सामना खेळवायचा आहे. धन्यवाद अनिकेत। तो यहाँ पर हैट्रिक पर होंगे गेंदबाज। फुल टॉस बॉल ऑन साइड पर गेंद को खेला गया, अक्षय घरत गेंद को फील्ड करेंगे, मगर रन ने कोई मन नहीं बनाया। अब इस अक्षय राउत ने इस ओवर में मात्र 4 आए हैं, 3 विकेट चटका है ब्रिजेश घरत ने। आने वाली 6 गेंदे और बनाने इस मैच को जीतने के लिए 28 की दरकार इस मैच को जीतने के लिए। 6 गेंदे 28। चला ब्रिजेश, थोडीशी घाई करा, लगेच आपण फील्डिंग पिंटो चला प्रेमित, थोडीशी घाई करा। पालघर स्पोर्ट्स क्लबचे संगणक मनोज पाटील, आपण लगेच आमच्या टॉस बॉक्स कडे या। मॅच संपला टॉस केला जाईल। मनोज पाटील, हॅलो. पालघर स्पोर्ट्स क्लब कर्णधार तसेच या सामन्यातील विजेता कर्णधार त्वरित यायचं आहे, आणि तुमचं डिसिजन आम्ही इकडे घेणार आहोत की 5 षटकाचा सामना खेळवायचा आहे की 6 षटकाचा. नंतर बॅड लाईट झाली तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही. त्याच्यामुळे पालघर स्पोर्ट्स क्लब कर्णधार त्वरित इकडे येऊन राहायचं आहे आणि या सामन्यातला विजेता कर्णधार लगेच यायचं आहे. धन्यवाद. प्रशांत मल की पहली गेंद इस वक्त ऑफसाइड पे खेला गया, डीप में खिलाड़ी काफी दूर है। पहली गेंद पर इस वक्त चौका आता हुआ अक्षय राउत अभी मैदान के अंदर है। आने वाली 5 गेंदे बनाने 24। अक्षय राउत को बेहतरीन इनिंग खेलने की भी तो बात की जाए, यहां से 4 बड़े छक्के लगाने को 24 होने का लक्ष्य होगा। 5 गेंदों का खेल बाकी। अक्षय राउत अक्कू के पास वो कैपेबिलिटी है, मगर प्रशांत के पास भी क्षमता है गेंदों को बिंदी डालने का। दबाव है इस वक्त बल्लेबाजी करने वाली टीम पर। हर गेंद पर बड़ा शॉट खेलना होगा। इस वक्त सीधे बल्ले से डाउन द ग्राउंड खेला, पहला रन तेजी पूरा करेंगे, दूसरे के लिए जरूर प्रयास किया जाएगा। साबिर दौड़े हैं और 2 रन पूरे किए गए। साबिर और अक्को ये मैदान के अंदर बल्लेबाजी करते हुए। 4 गेंदे और 22 की दरकार, 4 गेंदे 22 बनाने इस मैच को जीतने के लिए। ये गेंद निर्भर करेगी। स्विच हिट करना चाहते थे, डॉट बॉल, यहां से हम देख सकते हैं दबाव पूरी तरह से कायम किया उर्वी 11 उमरोल टीम ने। रोहित पाटिल और अक्षय घरत, इनका दबाव साफ देखने को मिलता है इस मैच में। 3 गेंदे 22 की दरकार।
ऑफ के काफी बाहर इस वक्त अंपायर व्हाइट बॉल जरूर दर्शाएंगे। 3 गेंद 21 की दरकार। 3 गेंद 21 की दरकार। पालघर स्पोर्ट्स के कप्तान मनोज पाटिल तुरंत टॉस के लेकर आप हमारे साथ जुड़े रहिए। फुल टॉस बॉल थी, लॉन्ग लेग पर काफी दूर है खिलाड़ी, जब तक जय दौड़े गेंद को फील्ड करेंगे। 1 रन बटोरा गया। बात कीजिए सर 55 रनों का लक्ष्य था और जिस तरह से दबाव बनाया गेंदबाजों ने अक्षय गरत की बात की जाए काफी खासा दबाव बनाया। 2 ओवर डाले, 5 रन खर्च किए, 4 विकेट उन्होंने चटकाया। जय दौड़े ने अच्छी साथ दी। उसके बाद ब्रिजेश घरत ने अच्छी गेंदबाजी की। लगातार दबाव जो बना मैत्री इलेवन के ऊपर, वो दबाव से उभर नहीं पाए। ऑफ साइड गेंद को खेला डीप में, खिलाड़ी होंगे निकुंज द्वारा गेंद को फील्ड किया जाएगा। सिंगल बटोरा गया। 1 रनों के साथ स्कोर कार्ड आगे चलता हुआ देख सकते हैं, ज्यादा कुछ बचा नहीं। ऑफ साइड जरूर इस मैच में है। और इस तरह से इस वक्त देख सकते हैं हम इस मैच को अपने नाम किया है। टीम की बात की जाए, उर्वी 11 उमरोली ने मैच को जीता। हम चलेंगे टॉस की तरफ, जहां पर मनोज पाटील त्वरित द्यायचं आहे। पालघर स्पोर्ट्स क्लब वर्सेस उर्वी 11 उमरोळी अक्षय गरज आलेले आहेत। त्वरित द्यायचं आहे। जरूर जरूर 2 ओवर 5 रन दिए, 4 विकेट चटका और 26 रन बनाए बल्ले से। अक्षय घरत होंगे मैन ऑफ द मैच। हमारे साथ जुड़ेंगे हरीश जी पंड्या सर। मैन ऑफ द मैच का खिताब और टॉस भी किया जाएगा इस मैच का टॉस बॉक्स पर। धन्यवाद युसुफ सय्यद जी। वेळेअभावी दोन्ही मॅचचे मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड शेवटच्या मॅच नंतर आपण देणार आहोत। मॅच क्रमांक 4 आणि 5 चा मॅन ऑफ द मॅच एकत्र युसुफभाई तुम्हाला द्यावे लागेल जेव्हा शेड्यूल संपेल। या अनिकेत राऊत मंचावर या। पंकज पाटील पालन, उर्वी 11 उमरोळी आणि पालघर स्पोर्ट्स क्लब पालघर। आजचा शेवटचा सामना आहे पालघर स्पोर्ट्स क्लब विरुद्ध उर्वी 11 उमरोळी। दोन्ही कर्णधारांना विचारूनच आपण हा सामना 6 ओव्हरचा खेळवतोय। आम्ही सांगत होतो 5 ओव्हरचा सामना झाला पाहिजे, कारण सेकंड बॅटिंग जो संघ करेल नंतर मग बॅट लाईनचा इश्यू होऊ शकतो, परंतु तुमचं दोघांचं डिसिजन आहे हे आपण अनाऊन्स करतोय। धन्यवाद। कोणाची कॉलिंग? उर्वी 11 उमरोळी। टेल्स इज द कॉल आणि टेल्स काय निर्णय असेल? बॅटिंग। थँक्यू सो मच। तर उर्वी 11 उमरोळीची बॅटिंग आहे। पालघर स्पोर्ट्स क्लब स्कोर चेस करणार। 6 षटकांचा सामना दोन्ही कर्णधाराची परवानगी घेऊन आम्ही करत आहोत। मात्र जर बॅड लाईट झाली तर कुठलीही दाद दिली जाणार नाही, याकडे आयोजकांकडून मी दोन्ही संघाचं लक्ष वेधू इच्छितो। जाऊया डायरेक्ट कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे सज्ज आहेत मनीष पाटिल जी। धन्यवाद हरीश पंड्या सर। चलेंगे मैच की तरफ। जैसे ही मैच की शुरुआत होगी हमारे साथ जुड़ेंगे वॉइस ऑफ मीरा भाईंदर, जिन्होंने बेहतरीन काम किया है। लॉकडाउन में बहुत से इंटरव्यूज लिए गए और एक मोटिवेशनल कमेंटेटर रूप में देखा जाते हैं। ऐसे मनीष जी पाटिल हमारे काफी नजदीकी दोस्त, इनकी आवाज सुनेंगे इस पहली 6 ओवर्स के लिए। ओवर टू मनीष जी पाटिल। धन्यवाद युसुफ सर। चला मॅच होते आणि दोन्ही कॅप्टनच्या सहमतीने आपण 6 षटकांचं क्रिकेट खेळण्याची संधी आपण देते। 5 खेळले का? ओके, 5 षटकांचं केलंय, व्हेरी गुड। बघा चेक करा एकदा अनिकेतजी, सामना किती षटकांचा असेल? ओके, बघा दोन्ही कॅप्टनच्या सहमतीने आपण 6 षटकांचं क्रिकेट खेळण्याची संधी दोन्ही संघांना देतोय। त्याचमुळे बघा आता जास्त वेळ वाया न घालवता लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। सर्व गोष्टींची शहानिशा व्यवस्थित केली गेली पाहिजे, कारण आपण सूर्यप्रकाशात खूप चांगलं खेळतो पण अंधुक प्रकाशात तसं खेळता येत नाही। आणि म्हणूनच शेवटचे सामने जे असतात पूर्ण दिवसभरातले ते थोडेसे आयोजकांना सांभाळून खेळवावे लागतात। आणि म्हणूनच ती जी चर्चा झाली दोन्ही कॅप्टन दरम्यान आणि दोन्ही कॅप्टनच्या सहमतीने आपण 6 षटकांचं क्रिकेट खेळतोय। आजच्या वेळापत्रकातला हा शेवटचा सामना असणार आहे, लास्ट मॅच ऑफ टुडेज